नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं दातीर मॅथ्स अकॅडमी संगमनेर येथे. तर आज आपण बघणार आहोत आपला उर्वरित भाग कोनांचे प्रकार. तर कोनांच्या प्रकारामध्ये आपले दोन कोन बाकी होते, एक पूरक कोन, कोटी कोन आणि त्यातलाही दुसरा एक भाग बाकी होता आपला आंतरकोन आणि बाह्य कोन. ठीक आहे, तर आपण सुरुवात करूया पूरक कोन आणि कोटी कोन पासून. तर कोटी कोन आणि पूरक कोन बघा, त्या दिवशी आपण जस्ट इंट्रोडक्शन घेतलं होतं, तर काही घाबरायचं नाही. पूरक कोन आणि कोटी कोन बघा, कोटी कोन हे नावच सांगतंय की याच्यामध्ये काटकोनाचा काहीतरी संबंध असला पाहिजे. बरोबर, काटकोनाचा काहीतरी संबंध असला पाहिजे, म्हणजे काटकोनावरून आपण कोटी कोन समजू शकतो किंवा कोटी कोनावरून काटकोन, म्हणजे या दोघांचा संबंध. आणि पूरक कोनाचा संबंध आहे 180 डिग्रीशी, 180 अंशाशी आहे. तर ह्या दोन गोष्टी आपल्याला लक्षात ठेवून सुरुवात करायची, कोटी कोन आणि पूरक कोन. तर आपण सुरुवातीला काय करू, कोटी कोन समजून घेऊ. कोटी कोन म्हणजे 90 अंश आणि पूरक कोन म्हणजे 180 अंश. बस एवढंच लक्षात ठेवायचे. तर आता कोटी कोन, तर कोटी कोन म्हणजे काय, ज्या दोन कोनांच्या मापांची बेरीज, ज्या दोन कोनांच्या मापांची बेरीज 90 अंश असेल, ज्या दोन कोनांच्या मापांची बेरीज 90 अंश असेल त्याला आपण कोटी कोन म्हणतो. आणि ज्या दोन कोनांच्या मापांची बेरीज 180 अंश असेल त्याला आपण पूरक कोन म्हणतो. बरोबर, पण मग हा एक आपल्याकडे 40 अंश डिग्रीचा, ओके, आणि एक 50चा आहे, याचं माप 50 अंश आहे. तर हे दोघं मिळून एक 90 अंश झाला, काटकोन झाला. मग हा पूरक कोटी कोन झाला का? अजिबात नाही, अजिबात नाही. ज्या दोन कोनांच्या मापांची बेरीज 90 अंश असते त्याला आपण कोटी कोन म्हणतो. अशी डेफिनेशन जरी असली तरी त्याच्यामध्ये जरा थोडीशी ट्विस्ट आहे. ती काय आहे, तर आता आपण खरी डेफिनेशन बघू. एखादा मूळ कोन आहे, कोणता कोन आहे, मूळ कोन, याला आपण म्हणतो मूळ कोन, आणि हा आहे 40 अंश मापाचा. हा किती मापाचा आहे, 40 अंश मापाचा मूळ कोन आहे. आता डेफिनेशन काय होते बघा, जो कोन मूळ कोणाला काटकोन करायला मदत करेल, काय करायला, काटकोन करायला मदत करेल, त्या कोणाला ह्या मूळ कोनाचा कोटी कोन असे म्हणतात. तो सेपरेट येत नाही, तो कुणाचा तरी परस्पर असतो, म्हणजे हा याच्यावरती अवलंबून आहे. म्हणजेच मूळ कोन 40 अंश मापाचा आहे, याला मदत केली 50 अंश मापाच्या कोनाने, मग हा मूळ कोन झाला, म्हणून याचा हा कोटी कोन. येते लक्षात बघा, जो कोन मूळ कोणाला काटकोन करायला मदत करतो त्याला आपण त्याचा कोटी कोन म्हणतो. उदाहरणार्थ समजा आता मी हेच जर घेतलं, हा 50 अंश मापाचा माझा मूळ कोन आहे, तर याला कोण मदत करेल काटकोन करायला, याला मदत करेल 40 अंश मापाचा, म्हणून मी याला कोटी कोन म्हणेल. कोणाचा कोटी कोन, 50 चा कोटी कोन 40 चा. बरोबर, येते लक्षात. मग मला असंच सांगा, माझ्याकडे जर मूळ कोन जर 30 चा आहे तर त्याचा कोटी कोन सांगता येईल का, त्याचा कोटी कोन सांगा, 90 वजा 30 सांगा 60 चा. हा जर 50 चा असेल तर हा 40 चा, हा 70 चा असेल तर कोटी कोन 20 चा, हा 10 चा असेल तर हा 80 चा. येते लक्षात, हा होता कोटी कोन. ओके, आता पूरक कोन. आता पूरक कोन म्हणजे काय, पुन्हा माझ्याकडे एक हा 40 चा मूळ कोन आहे, तसाच माझ्याकडे इथे पुन्हा 40 अंश मापाचा एक मूळ कोन आहे. आता पूरक कोनाची काय डेफिनेशन होईल, काय होईल, जसा कोटी कोनात होता, मूळ कोणाला काटकोन करायला मदत करणाऱ्या कोणाला त्याचा कोटी कोन म्हणतात, म्हणजे ते परस्परांचे कोटी कोन असतात. हा मूळ कोन, हा कोटी कोन, हा कोटी कोन, हा मूळ कोन. ओके, तसंच इथे होईल, जो कोन मूळ कोणाला 180 अंश बनायला मदत करेल, किती बनायला, 180 अंश बनायला मदत करेल, त्याला ह्या मूळ कोणाचा पूरक कोन असे म्हणू आपण. पूरक कोन असे, ठीक आहे, 40 म्हणजे हा असेल 140 चा, कारण की 180 बेरीज झाली पाहिजे, एक हा 40 चा तर हा 140. अगदी बरोबर. मग असंच ह्या प्रकारे जर मूळ कोन मी इथे लिहिला, इकडे पूरक कोन लिहू आपण. मूळ कोन इथे माझ्याकडे 170 चा घेऊ, मग 110 चा, 80 चा घेतला तर हा 100 चा. दोघांची बेरीज किती पाहिजे,
जर हा माझा कधी 120 चा असेल तर हा असेल 60 चा, कारण की बेरीज असली पाहिजे 180. जर मूळ कोण 120 चा तर हा 60 चा. ओके, हे ते लक्षात. कोटी कोण म्हणजे दुसरं तिसरं काही नाही तर दोन कोणाच्या मापांची बेरीज असते, परंतु ते वेगवेगळे नसून त्यालाच मदत करणाऱ्या कोणाला आपण त्याचा कोटी कोण, आणि याला 180 अंश बनवणाऱ्या कोणाला किंवा त्याला मदत करणाऱ्या कोणाला आपण त्याचा पूरक कोण म्हणतो. तेव्हा ते हे परस्परांचे पूरक कोण आणि कोटी कोण असं. मग आपण जर एक छोटस उदाहरण बघू आणि यातलं जागतिक सत्य शोधणार आहोत, कारण की भूमितीत तुम्हाला माहित आहे जागतिक सत्य खूप महत्वाचे आहेत. जागतिक सत्य म्हणजेच कन्सेप्ट आहे, माझ्या भाषेत मी सांगेन तर त्याला जागतिक सत्य म्हणतो. जागतिक सत्य लक्षात ठेवा. भूमिती अवघड जाण्याचं कारण फक्त एवढंच आहे का आपल्याला होतं कसं की आपल्याला लक्षात राहत नाही, खूप सारे कन्सेप्ट आहे. तरी ही कन्सेप्ट आहे, आता हा कन्सेप्ट आहे आपल्याला लक्षात ठेवावा लागेल. तिथे पूरक कोणावरती प्रश्न असेल, कोटी कोणावरती प्रश्न असेल, परंतु हे माहीत असणं गरजेचं आहे तिथे. मग याला कन्सेप्ट म्हणतो. असंच एक जागतिक सत्य शोधायचे आणि या कोटी कोण आणि पूरक कोणावरती 100% क्लास 3 च्या एक्झाम मध्ये प्रश्न येतोच आणि तो एका छोट्याशा कन्सेप्टवर आहे. तोच कन्सेप्ट आपल्याला बघायचा आहे. तर तो काय आहे ते जागतिक सत्य आपल्याला शोधून काढायचे. बघा, आपण काही मूळ कोण घेऊ. मूळ कोण, तुम्ही त्याचा मला पूरक कोण सांगायचा आणि त्याचा कोटी कोण सांगायचा. जसं आपल्या उदाहरणात आहे तसं बघा, मूळ कोण कितीचा आहे 40 चा. मूळ कोण 40 चा त्याचा कोटी कोण 50 चा. मूळ कोण 40 चा त्याचा पूरक कोण कितीचा, कोटी कोण म्हणजे 90 बेरीज झाली पाहिजे, पूरक कोण म्हणजे 180 बेरीज झाली पाहिजे. ओके, हा कितीचा 140 चा. उदाहरणार्थ आपण घेऊ 30 चा. जर माझा मूळ कोण 30 चा असेल तर पूरक कोण कितीचा असेल 150 चा. 180 तून वजा करतोय, इथं 90 होण्यासाठी मला कितीची गरज आहे 60 ची. समजा मी हा 70 पकडला तर पूरक कोण माझा 110 चा होईल, कोटी कोण 20 चा होईल. मी जर हा 60 घेतला, मूळ कोण माझा 60 चा असेल तर हा 120 चा असेल. 180 तून वजा करतोय, याला 90 बनण्यासाठी याला कितीची गरज आहे 30 ची. बघा, त्याप्रमाणे लक्षात येते तुम्हाला. आता आपल्याला जायचंय त्या जागतिक सत्याकडे. काय आहे ते जागतिक सत्य, तर कुठलाही एक मूळ कोण, कुठलाही एक मूळ कोण घ्या, त्याचा पूरक कोण आणि कोटी कोण यांच्यातला फरक नेहमी 90 अंशाचा असतो. हे त्यांना लक्षात बघा नीट. पूरक कोण मायनस कोटी कोण बरोबर 90 अंश. नीट बघा, पूरक कोण मायनस कोटी कोण बरोबर 90 अंश. नीट बघा, 140 मधून 50 गेले, 140 वजा 50 90, 150 मधून 60 गेले 90, 110 वजा 20 90, 120 वजा 30 90. येते लक्षात, आहे ना मजेदार, आहे ना जागतिक सत्य. मग कुठलाही एक मूळ कोण असेल त्याचा पूरक कोण घेतला आणि त्याचा कोटी कोण जर घेतला तर त्यांच्यामध्ये नेहमीचा फरक हा नेहमी 90 अंशच असणार आहे. म्हणून आपल्याला एक सूत्र भेटतं आणि ते आपल्याला लिहून ठेवायचे आणि नेहमी लक्षातही ठेवायचे की पूरक कोण मायनस कोटी कोण बरोबर 90 अंश. बस, एवढ्या एका कन्सेप्ट वरती हा अख्खा चॅप्टर आहे आणि याच्यावरती नेहमी आपल्याला क्लास 3, क्लास 4 आणि क्लास 2 च्या अगदी PSI पर्यंतही याच्यावरती आपल्याला प्रश्न सापडतात. 100% याच्यावरती प्रश्न येतात. लक्षात ठेवायचे, पूरक कोण मायनस कोटी कोण बरोबर 90 अंश हेच जागतिक सत्य आहे. आणि त्याच्या अगोदर आपण बघितलं होतं कोटी कोण. कोटी कोण म्हणजे काय, तर एखाद्या मूळ कोणाला त्याला काटकोन करायला मदत करणाऱ्या कोणाला त्याचा कोटी कोण म्हणतात. ते परस्परांचे कोटी कोण असतात. त्याचप्रमाणे पूरक कोण, जो कोण मूळ कोणाला 180 अंश बनायला मदत करेल त्याला आपण त्याचा पूरक कोण असं म्हणतो. हे ते लक्षात. तर आपल्याला फायनली फक्त एवढ्या सगळ्यातून आउटपुट भेटतंय की पूरक कोण मायनस कोटी कोण बरोबर 90 अंश. हा होता आपला पूरक कोण आणि कोटी कोण. याचा पुढचा भाग आहे आपला आंतरकोन आणि बाह्य कोन. तर आता जायचंय आंतरकोन आणि बाह्यकोन. बऱ्याचदा आपण हे शब्द ऐकलेत पण आपल्याला कधी लक्षात येत नाही. बऱ्याच जणांना आंतरकोन तर कळतात पण बाह्यकोन मात्र कळत नाही. आणि ह्याही आंतरकोन आणि बाह्यकोनामध्येही खूप सारे जागतिक सत्य आहेत, ते तुम्हाला सांगणार आहे. नीट बघा. आता आपण काय करू, आधी हे आंतरकोन आणि बाह्यकोन असतात कुठं ते शोधू. एक त्रिकोण घेऊ आपण. एक त्रिकोण आहे आपल्याकडे, त्रिकोणाला नाव देऊन टाकू आपण ABC. तर हा कोण आहे ना, हा आंतरकोन.
हा कोण आंतरकोन, हा कोण आंतरकोन. आता हे झाले त्रिकोणाचे तीनही आंतरकोन. हा त्रिकोण आहे, त्रिकोणाचे तीनही आंतरकोन झाले. आता बाह्य कोण कुठे आहे तर नीट बघा. ह्या सरळ रेषेत जो जाईल आणि हा इथे तो दिसतो हा बाह्य कोन, हा एक्स. इकडे सरळ जर आपण गेलो तर हा त्याचा बाह्य कोन. इकडे आपण सरळ आलो तर हा त्याचा बाह्य कोन. हा एक्स, वाय आणि झेड हे दिसत आहेत, हे बाह्य कोन. येते लक्षात. असा चौकोनालाहीच असेल, कुठलाही एखादा चौकोन घ्या. हा बाह्य कोन, हा बाह्य कोन, हा बाह्य कोन आहे आणि हा याचा बाह्य कोन आहे. हे असतील बाह्य कोन आणि हे आंतरकोन, हे आंतरकोन आहे. येते लक्षात, आंतरकोन आणि बाह्य कोन. मग प्रश्न पुढे असतात. मग आता याच्यात अजून एक पहिलंच जागतिक सत्य आपण लक्षात ठेवू. जितका छोटा अंतरकोन, जितका छोटा अंतरकोन तितकाच मोठा, किंवा त्याच्या विरुद्ध आपण जर गेलो, जितका छोटा अंतरकोन तेवढाच मोठा त्याचा बाह्यकोन. ज्याचा अंतरकोन छोटा असेल त्याचा बाह्यकोन नक्कीच मोठा असेल. याचं कारण तर पहिलंच जागतिक सत्य आपल्याला लिहून ठेवायचे. अंतरकोन प्लस बाह्यकोन बरोबर 180. अगदी झोपेतून जरी उठवलं तरी हे सांगता आलं पाहिजे आपल्याला की अंतरकोन प्लस बाह्यकोन बरोबर 180. अंतरकोनाची आणि बाह्यकोनाची बेरीज नेहमी 180च असते. कसं बघा, आता हा त्रिकोण घेतला होता, ह्या सरळ रेषेत हा एक्स आणि हा वाय झाले रेषीय कोन. इकडे गेलो, हा एक्स आणि हा वाय रेषीय कोन 180, हा 180 म्हणजे नेहमी सरळ रेषेतच बनतो. म्हणून आपण नेहमी म्हणतो आंतरकोन प्लस बाह्यकोन बरोबर 180 अंश. याच्यात कधीही बदल होणार नाही. हे एक जागतिक सत्य. ठीक आहे, आता येते लक्षात. तर दुसरं वाक्य लक्षात ठेवा का जितका छोटा अंतरकोन तेवढाच मोठा बाह्यकोन. म्हणजे छोटा अंतरकोन असेल तर बाह्यकोन नेहमी मोठा असेल, आणि अंतरकोन मोठा असेल तर बाह्यकोन नेहमी छोटा असेल. तर आता नेहमी आपल्याला एक प्रश्न पडतो. आम्हाला इथपर्यंत पाठ असतो त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश, चौकोनाच्या मग आपण थोडं आठवून सांगतो, अरे चौकोनाच्या चारी कोणाच्या मापांची बेरीज 360. पण पंचकोन विचारल्यावर षटकोनाची तर अजिबात नाही, सप्तकोन अष्टकोन अजिबात नाही. आणि त्यात अजून एखादा प्रश्न असा टाकला की एखाद्या सुसम. आता सुसम म्हणजे काय तर याच्या सर्वच्या सर्व बाजू सारख्या असतील, मग तो पंचकोन असेल, षटकोन असेल, सप्तकोन असेल, अष्टकोन असेल, कोणताही असो, त्याच्या सगळ्या बाजू सारख्या असेल त्याला सुसम म्हणतो. आणि याच्यावरती नेहमी प्रश्न सुसमचेच पडतात. का आपल्याला विचारलं जातं एखाद्या सुसम पंचकोनाच्या आंतरकोनाचं किंवा बाह्यकोनाचं माप किती. मग आमची जरा जमलिंग होते. आम्हाला त्रिकोणापर्यंत माहिती आहे, चौकोनापर्यंत माहिती आहे, म्हणजे चौरसाचं सांगू आम्ही, परंतु पंचकोनाचं कसं सांगणार. मग आता तेच जायचं, त्रिकोणाचं पाठ आहे तुमचं, त्रिकोणाच्या आंतरकोनाचं माप माहिती आहे. ठीक आहे, आपण आधी शिकू आंतरकोन. काय शिकायचं आपल्याला, आंतरकोन. आपण आंतरकोनांच्या मापांची बेरीज बघू, किती सोपी आहे ती बघा. आंतरकोन, हा त्रिकोण, याच्यात किती बाजू आहेत, 1 2 3, एक बाजू, दोन बाजू, तीन बाजू. हा सुसम त्रिकोण आहे, म्हणजे समभुज त्रिकोण आहे. आणि समभुज त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज सारखी असते, प्रत्येकी 60 अंशाचा असतो. आणि त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज 180 असते. परंतु अजून एक आपण याच्यामध्ये टॉपिक क्लिअर करून घेऊ. याच्यात एकूण बाजू 3 आहेत, त्यातून नेहमी 2 वजा करा. नेहमी 2 वजा करायचे आहे आपल्याला. शिल्लक राहिला 1, मग ह्या 1 ला गुणवले 180 बरोबर झाला 180. मग जर त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज जर 180 असेल तर याच्यात 3 कोण आहेत, म्हणून 180 भागिले 3 बरोबर प्रत्येकी कोणाचं माप आलं 60 अंश. येते लक्षात. त्रिकोणाच्या प्रत्येक कोणाचं माप किती आलं जर तो सुसम असेल तर. बरोबर. दुसरी कंडिशन नीट बघा. हा आहे चौकोन, हा ही सुसम आहे, याच्या सगळ्या बाजू सारख्या आहेत. बरोबर. याच्यात किती बाजू आहेत टोटल, 4. नेहमीप्रमाणे किती वजा करायचे, 2. बोला 2 गुणुले 180 म्हणजेच किती, 360. किती, 360. मग आता पुढचा काय का 360. किती कोण आहे टोटल, 4, म्हणून प्रत्येकाचं माप किती, 90 अंश. पण याच्यात एक गंमत माहिती आहे तुम्हाला, ही इतकं करायची गरज नाही, परंतु इथं कधी कधी बाजू विचारल्या जातात. आंतरकोनावरून किंवा बाह्यकोनावरून त्याला त्या बहुभुजाकृतीला किती बाजू असतील ते विचारलं जातं. तर त्यासाठी हे महत्वाचं आहे. पण अन्यथा तुमच्या लक्षात येत नाही की याच्यात आता किती बेरीज सांगायची, तर याला सगळ्यात सोपी ट्रिक सांगायची, खूप भारी. हा एक जोडून घ्या. हा एक त्रिकोण होतोय आणि हा एक त्रिकोण, त्रिकोण 1, त्रिकोण 2. ओके.
किती त्रिकोण आहे टोटल? 2. एकाची बेरीज 180, दुसऱ्याची बेरीज 180, दोघांची मिळून किती झाली? 2 गुणिले 180 बरोबर 360. आहे ना भारी? चला पुढे आता. एक सुसम पंचकोन आहे. पंचकोन आहे. बोला किती बाजू आहे त्याला टोटल? 1 2 3 4 5. ओके. मग नेहमीप्रमाणे 5 वजा 2 बरोबर 3. 3 गुणिले 180 बरोबर 18 त्रिक 54, 540. ओके. मग प्रत्येकाचं माप काढायचं आपल्याला. एका अंतरकोनाचं माप शोधायचं, ह्या अंतरकोनाचं माप शोधतं, ह्या अंतरकोनाचं माप शोधतं. इथं जसं 90 आलं होतं प्रत्येकी, तसं इथे शोधायचं. इथे मग 540 भागिले एकूण 5 कोण आहेत म्हणून 5 108 अंश. किती? 108. परंतु समजा तुमच्या लक्षात राहत नाही, आता काय करायचं? काय यांच्या मापांची बेरीज शोधायची. मग एक पॉईंट सिलेक्ट करा. कुठला एक पॉईंट सिलेक्ट करा. इथून हा पॉईंट जोडा, इथून हा जोडा. बघा किती त्रिकोण तयार झाले? 1 त्रिकोण, 2 त्रिकोण, 3 त्रिकोण. ओके. आणि एका त्रिकोणाच्या मापाची बेरीज किती आहे? 180. म्हणून 3 गुणिले 180 बरोबर 18 त्रिक 54, 540. आणि प्रत्येकाचं माप काढायचं असेल तर 5 ने भागा. 540 भागिले 108. येते लक्षात? सोपं आहे. पुढे एखादा षटकोन आहे आपल्याकडे. हा आहे षटकोन. ओके. आता पुन्हा तेच. याच्यात किती बाजू आहेत टोटल? 6. 6 वजा 2 बरोबर किती? 4. 4 गुणिले 180 करणार आहोत. का करायचे? तर आपण 180 ने गुणत आले. 18 चौक 72, 720. मग प्रत्येकाचं माप शोधायचे. याला 6 कोण आहेत एकूण, म्हणून आपण भागिले 6 करणारे. प्रत्येकाचं माप कळेल. 6 1 6, 120 अंश. किती आलं? म्हणजे षटकोनाच्या प्रत्येक आंतरकोनाचं माप किती आहे? 120 अंश आहे. किती आहे? 120 अंश आहे. याचं किती आहे टोटल? 108 आहे. ओके. जर आपल्या असंही लक्षात नाही आलं तर सोपं काम करणार आपण. काय करणार? सगळ्यात सोपं काम. एक पॉईंट सिलेक्ट करा, इथून इथे जोडा, हा पॉईंट जोडा. पण ध्यानात ठेवायचं एकाच पॉईंट वरून जोडायचं. बोला त्रिकोण मोजा. 1 त्रिकोण, 2 त्रिकोण, 3 त्रिकोण, 4 त्रिकोण. अरे झालं. एकाची 180 तर 4 ची 18 चौक 72, 720 अंश. षटकोनाच्या चारही किंवा षटकोनाच्या 6 कोणाच्या मापांची बेरीज असते 720 अंश. आणि प्रत्येकाचं जर आपण शोधलं तर प्रत्येकाचं येतं 120 अंश. बरोबर. हे होते आंतरकोन. येते लक्षात? म्हणजे आम्हाला फक्त इथपर्यंत माहिती होतं आतापर्यंत की बाबा त्रिकोणाच्या तिन्ही कोणाच्या मापांची बेरीज 180, चौकोनाच्या 360, पंचकोनाची नव्हती माहिती. आता किती? 540. शोधण्यासाठी 2 मार्ग सांगितले. एका पद्धतीने आलं तर दुसऱ्या पद्धतीने येईल. ओके. षटकोनाचं, सप्तकोनाचं, अष्टकोनाचं आता तुम्ही प्रॅक्टिस करणार. याच्यानंतर सप्तकोन, अष्टकोन अशा प्रकारे पुढे जायचे आणि त्यांच्या आंतरकोनाची बेरीज शोधायची. आता तर खरी मजा आहे बाह्यकोनाची आणि जागतिक सत्य शोधणार आहे. आणि ते जागतिक सत्य कुठून भेटेल आपल्याला? आंतरकोन प्लस बाह्यकोन बरोबर 180. आणि आता मजा बघा किती छान प्रकारे सापडणार आहे. आता बघा आपण बघणार आहे बाह्यकोन. बाह्यकोन नीट लक्ष द्या आणि पटापटा बेरीज वजाबाकी करायला सुरुवात करा. बघा त्रिकोणाच्या तीनही कोणाच्या मापांची बेरीज 180 अंश मान्य इथपर्यंत. दुसरा भाग कळला. त्रिकोणाच्या प्रत्येक आंतरकोनाचं माप, आंतरकोनाचं माप आहे 60 अंश. काय? आंतरकोनाचं माप किती? 60 अंश. अगदी बरोबर. तर मग आता मला सांगा आंतरकोन प्लस बाह्यकोन बरोबर 180 अंश. बरोबर ना? आंतरकोन 60 चा असेल तर बाह्यकोन कितीचा असेल? आंतरकोन प्लस बाह्यकोन बरोबर 180. जर हा 60 चा असेल, हा 60 चा असेल तर याला 180 होण्यासाठी नक्कीच याला 120 चा असलं पाहिजे. म्हणजे हा 120 चा आहे. बरोबर. बाह्यकोन 120 चा आहे म्हणजे इथलाही 120 चा आहे. म्हणजे इथलाही 120 चा आहे. मग जर हा 120, हा 120 आणि हा 120 तर 120 गुणिले 3 बरोबर 5 त्रिक 36. म्हणजे त्रिकोणाच्या आंतरकोनाच्या मापांची बेरीज असते 180 अंश आणि त्रिकोणाच्या बाह्यकोनाच्या मापांची बेरीज असते 360 अंश. हे बघा नीट लक्षात ठेवा. त्रिकोणाच्या आंतरकोनाच्या मापांची बेरीज 180 अंश आणि त्रिकोणाच्या बाह्यकोनाच्या मापांची बेरीज 360 अंश. अगदी बरोबर. चला पुढे आता. हा जर 90 चा आहे आंतरकोन तर बाह्यकोन पण कितीचा? 90 चा. कोणता नियम? आंतरकोन प्लस बाह्यकोन बरोबर 180 अंश.
जर हा 90चा तर हाही 90चा, हा 90चा, 90चे एकूण 90चे 4 कोण, 90चे 4 कोण बरोबर 360 अंश. आंतरकोनाच्या मापांची बेरीज 360 अंश आणि बाह्य कोनाच्या मापांची बेरीज सुद्धा चौकोनाच्या 360 अंश. चला पंचकोनामध्ये जाऊ. हा एक कोन 108चा आहे, आंतरकोन कितीचा आहे 108चा, मग बाह्य कोन कितीचा असेल 72, बरोबर 72चा, कितीचा आहे 72चा. जर हा 108चा तर हा 72चा, मग 72चे किती 1 2 3 4 5, 72चे 5 बाह्य कोन, मग 72 गुणिले 5 म्हणजेच 360. बघा परत लक्षात आले. पुन्हा त्रिकोणाच्या आंतरकोनाच्या मापांची बेरीज 180, बाह्य कोनाची 360, चौकोनाच्या आंतरकोनाच्या मापांची बेरीज 360, बाह्य कोनाची 360, पंचकोनाच्या आंतरकोनाच्या मापांची बेरीज 540, मात्र बाह्य कोनाची परत 360, 360, 360, 360, मग इथं काय यायला पाहिजे 360च यायला पाहिजे. बघा करून बघू. हा आंतरकोन 120चा तर बाह्य कोन असेल 60चा, 60चे असेल 6 कोन, 60चे 6 कोन बरोबर 6 6 36, 360. जागतिक सत्य भेटलेले आपल्याला या ठिकाणी. बघा का आंतरकोनांची बेरीज कितीही असू शकते, मात्र त्यांच्या बाह्य कोनांच्या मापांची बेरीज नेहमी 360च असते. कोणतीही आकृती घ्या, हे कुठपर्यंतही जा, त्यांच्या बाह्य कोनांची बेरीज मात्र कधीच बदलत नाही, ती नेहमी 360च येत असते. बघा आजच्या लेक्चर मध्ये आपण काय काय शिकलोय ते स्टॉप करून नंतर लिहून घ्यायचे, तुम्हाला सगळं व्यवस्थित लिहून घ्यायचे. तर आजच्या लेक्चर मध्ये आपण काय काय शिकलं नीट बघा. तर आपण सर्वात पहिले हे बघितलं कोटी कोन बघितला, नंतर पूरक कोन बघितला, त्यांच्या डेफिनेशन बघितल्या, त्यानंतर इथे एक जागतिक सत्य बघितलं, पूरक कोन मायनस कोटी कोन बरोबर 90 अंश, आणि त्यानंतर एक जागतिक सत्य अजून पाहिलं, आंतरकोन प्लस बाह्य कोन बरोबर 180, आणि ते एक जागतिक सत्य अजून बघितलं होतं की आंतरकोन जितका छोटा तेवढा मोठा बाह्य कोन असेल. आणि पुढचं जागतिक सत्य बघितलं की बाह्य कोनांच्या मापांची बेरीज नेहमी 360 अंशच असते. बरोबर. तर मित्रांनो तुमच्या सर्व लक्षात आला असेल पूरक कोन, कोटी कोन, आंतरकोन आणि बाह्य कोन. अशा प्रकारे आपले कोन हा प्रकार संपलेला आहे. पुढच्या लेक्चर मध्ये आपण भेटूयात. तोपर्यंत धन्यवाद.